गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण बघतोय TYBAचं सेमिस्टर 5th सब्जेक्ट हिस्ट्री पेपर नंबर 6 पुरातत्वशास्त्राची ओळख पेपर नंबर 6 आपण बघत होतो. त्यामध्ये आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये मॉड्यूल नंबर 3 पुराभिलेख विद्या आणि कोरीवलेखशास्त्र हे सुरुवात केली होती. त्यानंतर त्यामध्ये आपण भारतीय पुराभिलेख विद्येची व्याख्या आणि त्याचा इतिहास पाहिला होता. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण कोरीवलेखांचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये बघितलेली आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीची उत्क्रांती हे पाहिलं होतं. आज आपण या तिसऱ्या मॉड्यूलची एक समरी पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जे बघितलं भारतीय पुराभिलेख विद्येची व्याख्या, त्यामध्ये भारतीय पुराभिलेख म्हणजे कोरलेला मजकूर किंवा कोरीवलेखांचा केलेला अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला पुराभिलेख विद्या असं म्हटलं जातं. म्हणजेच इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी कोरीवलेखांची मदत होत असते. तसंच तत्कालीन परिस्थितीची कल्पना येण्यासाठी या पुराभिलेख विद्येचा कोरीवलेखांचा आपल्याला उपयोग होत असतो. तसंच मातीची भांडी, धातूंचे पत्रे, लाकडाच्या वस्तू, शंख, शिंपले यावर जी कोरलेली असतात लेख त्यांना म्हणतात कोरीवलेख. आणि हे कोरीवलेख उत्खननामधून मिळालेत आणि त्यामुळे त्या उत्खननातून मिळालेल्या कोरीवलेखांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला पुराभिलेखशास्त्र असं म्हटलं जातं. मग हे जे लेख आहेत ते भिंतींवर रंगवलेल्या स्वरूपात मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीने मिळालेले जे लेख आहेत त्या लेखांचा इतिहासाचं साधन म्हणून खूप त्याला महत्त्व आहे. तर पुराभिलेख विद्या म्हणजेच जे अभिलेख लिहिलेले असतात कोरीवलेख त्यांचा केलेला अभ्यास, ज्या शास्त्रामध्ये अशा प्रकारच्या अभिलेखांचा अभ्यास केला जातो त्याला पुराभिलेखशास्त्र असं म्हणतात. मग आपण याची व्याख्या पाहिली होती. त्यानंतर पुराभिलेख विद्येचा इतिहास बघितला होता की या पुराभिलेख विद्येचा इतिहास काय आहे. मुळात कोरीवलेख हे सर्वप्रथम सिंधू संस्कृतीपासून लिहायची सुरुवात झाली. सिंधू संस्कृतीचं ज्यावेळेस उत्खनन झालं त्यावेळेस उत्खननामध्ये सापडलेले जे अवशेष होते, कोरीवलेख होते, त्यांच्यावरून हे कळालं की तेव्हापासून कोरीवलेख लिहिण्याची प्रथा होती किंवा कला त्यांना अवगत होती. सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा 5,000 वर्षांपूर्वीसुद्धा लिहिण्याची कला, लिपी त्यांना अवगत होती. मग ही जी लिपी होती ती मातीच्या भांड्यांवर आणि शिक्क्यांवर कोरलेले असे लेख त्यांच्या काळातले मिळालेले आहेत. तसंच हे जे लेख आहेत ते पाकिस्तानमधल्या लाडखाना जिल्ह्यामध्ये काही पशुपक्षी आणि मानवाकृती मुद्रा सापडल्या. त्याच्यावरून असं लक्षात आलं की त्या काळातल्या लोकांनासुद्धा लेखनकला अवगत होती. पण त्यांनी लिहिलेले जे लेख आहेत किंवा त्यांचे सापडलेले कोरीवलेख त्यांचं वाचन करणं अद्यापि शक्य झालेलं नाही. आणि त्यांना लिपी अवगत होती किंवा लिहिता येत होतं हे त्यांच्यावरून मिळालेल्या वाङ्मयीन साधनांवरून लक्षात येतं. कारण प्राचीन भारतीय साहित्यामध्ये जे वाङ्मय मिळालं त्या वाङ्मयामध्ये लिपी, लिबी, दिपी असे जे लिखाणवाचक शब्द आहेत ते शब्द आले. आणि त्यावरून असं लक्षात आलं की त्या काळातील लोकांना म्हणजे प्राचीन भारतातील लोकांना लिपी हा शब्द माहीत होता. म्हणजेच लिपी त्या काळामध्ये अवगत होती. तसंच अशोकाचे जे शिलालेख सापडले ते अशोकाचे शिलालेखसुद्धा ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिपींमधले सापडले. आणि बहुसंख्य लेख किंवा भरपूर असे जे लेख आहेत, स्तंभालेख आहेत, शिलालेख आहेत ते अशोकाच्या काळातले मिळालेत ज्यावर ब्राह्मी लिपीमध्ये आणि खरोष्टी लिपीमध्ये लेख कोरलेले होते. मग हे लेख एका कठीण खडकावर किंवा दगडाच्या गुळगुळीत अशा भागावर कोरलेले दिसून येतात. यावरून असं लक्षात आलं की प्राचीन काळापासून लिपी अस्तित्वात होती, लिपी त्यांना अवगत होती. मग अशा प्रकारचे जे काही लेख मिळाले त्या लेखांवरून असं लक्षात आलं की प्राचीन काळामधल्या भारतीयांनासुद्धा लेखनकला अवगत होती. असा पुराभिलेख विद्येचा इतिहास आहे. म्हणजेच या प्राचीन काळातल्या लोकांना लिपी अवगत होती आणि त्यांनी लिहिलेले जे लेख आहेत, कोरीवलेख आहेत त्यांचा अभ्यास या पुराभिलेखशास्त्रामध्ये करण्यात आला. त्यावरून असं लक्षात आलं की त्यांना लिपी अवगत होती आणि अशा पद्धतीने या पुराभिलेख विद्येने पुराभिलेखशास्त्रामध्ये या कोरीवलेखांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आपण कोरीवलेखांचे प्रकार पाहिले होते आणि त्यांची वैशिष्ट्य बघितलेली. कोरीवलेखांचे प्रकार म्हणजे कोरलेले जे लेख असतात त्यांचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य पण आहेत. तर त्यामध्ये राज्यकर्त्याने स्वतः लिहिलेले लेख किंवा राज्यकर्त्याच्या वतीने लिहिलेले लेख असा एक प्रकार आहे
त्यानंतर दुसरा आहे की कोणत्याही एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने लिहिलेला लेख, असे 2 प्रकार दिसून येतात. म्हणजे एका व्यक्तीने किंवा संस्थेने लिहिलेला लेख किंवा राज्यकर्त्याने लिहिलेला लेख, असे त्याचे 2 प्रकार पडतात. मग राजाने लिहिलेला लेख म्हणजे राजाने एखादी विशिष्ट कामगिरी केली किंवा एखादं कर्तृत्व केलं, तर त्या राजाच्या कर्तृत्वाच्या गौरवाची नोंद करण्यासाठी लेख लिहिले जातात. मग तो प्रकार येतो ए या भागामध्ये, किंवा राज्य शासने. तसंच जर त्या राजाने कुठे देणगी दिली असेल किंवा विद्वान ब्राह्मणांना दान दिलं असेल, तर त्याची नोंद केली जाते. मग त्याची नोंद ज्या ठिकाणी केली जाते त्या कोरीव लेखांना म्हणतात राज्यकर्त्याने लिहिलेले लेख किंवा राज्यकर्त्याच्या वतीने लिहिलेले लेख. त्यानंतर एखाद्या व्यक्तीने म्हणजे स्वतः एखाद्या व्यक्तीने जर धार्मिक संस्थान असेल किंवा मंदिर असेल, तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी काही दान दिलं असेल, किंवा पायऱ्यांच्या मंदिरं असतात त्यावेळी पायऱ्यांसाठी दान दिलं असेल एखादं, तर त्यावेळेस अशा लेखांची नोंद केली जाते किंवा त्यांनी केलेल्या दानाची नोंद करून ठेवली जाते. मग असे कोरीव लेखांचे प्रकार आहेत. ते प्रकार आता आपल्याला पुढे बघायचे आहेत. ते म्हणजे आलेखांचं वेगवेगळ्या अशा 7 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे व्यापारी स्वरूपाचे आलेख, म्हणजे ज्या आलेखामध्ये व्यापार झालेला आहे अशी नोंद केलेली आहे, किंवा ज्या आलेखावरून असं लक्षात आलं की व्यापार केला जात होता आणि तो कुठला कशा प्रकारे व्यापार केला जात होता हे ज्यावरून समजतं त्याला म्हणतात व्यापारी स्वरूपाचे आलेख. त्यानंतर चमत्कृतीजन्य आलेख, म्हणजे संशोधनामध्ये उत्खननामधून असे काही आलेख मिळालेत किंवा ताईतसारखे असे काही अवशेष मिळाले की ज्याचा अर्थ लावणं कठीण आहे किंवा ज्याचा अर्थच लागला नाही आहे, त्यांना असं म्हटलं जातं चमत्कृतीजन्य आलेख. त्यानंतर धार्मिक स्वरूपाचे आलेख, ज्या आलेखांवर धार्मिक स्वरूपाची माहिती असते किंवा धर्माची माहिती असते, जसं जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्या आलेखांवरून विशिष्ट अशा धर्माची आपल्याला माहिती मिळते त्याला म्हणतात धार्मिक स्वरूपाचे आलेख. त्यानंतर धनात्मक अथवा अर्पण स्वरूपाचे आलेख, म्हणजे ज्यामध्ये दान केलं जातं, दानात्मक किंवा अर्पण केलं जातं. एखादी वस्तू किंवा काही पैसे ज्या ठिकाणी दान केल्याची नोंद असते, त्या दान केल्याच्या ज्या नोंदी असतात म्हणजे लिहिलेले लेख असतात, त्याच्यावरून आपल्याला त्या दानाची नोंद कळते. म्हणून अशा प्रकारच्या आलेखांना दानात्मक स्वरूपाचे आलेख असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रशासकीय स्वरूपाचे आलेख, म्हणजे प्रशासनाची माहिती ज्याच्यापासून मिळते, म्हणजे राजाचं प्रशासन कसं होतं, त्याचं मंत्रिमंडळ कसं होतं, किंवा त्याने राज्याच्या बाबतीत झालेले जे काही करून ठेवलेले लेख असतील त्यांची माहिती ज्यामध्ये मिळते त्याला म्हणतात प्रशासकीय स्वरूपाचे आलेख. त्यानंतर राजाचे स्तुतीपर आलेख, ज्या आलेखामध्ये राजाची स्तुती केलेली असते त्या आलेखांना म्हणतात राजांचे स्तुतीपर आलेख, म्हणजे राजाच्या गौरवाची नोंद केली जाते. त्यानंतर भूदान विषयक आलेख, म्हणजे ज्या आलेखांमध्ये दानाची नोंद असते, भूदानाची नोंद केलेली असते, की ज्या दानावरून कळतं की भूदान कसं केलेलं आहे, किती केलं एखाद्या राजाने, त्याची जी नोंद असते त्याला म्हणतात भूदान विषयक आलेख. खरोष्टी लिपी हिचा वापर भारताच्या वायव्य भागामध्ये इंडो ग्रीक या ठिकाणी होऊ लागला आणि त्याच ठिकाणी कुशाण लिपीचा सुद्धा वापर होत होता. म्हणजे इंडो ग्रीक, शक, कुशाण हे जे आहेत त्यांनी या खरोष्टी लिपीचा वापर सुरू केला. ही लिपीसुद्धा उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी होती. जसं आत्ता लिहिलेलं आहे समोर, आपण लिहितो डावीकडून उजवीकडे, पण ही लिपी जी होती ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी होती. तर अशी ही जी खरोष्टी लिपी आहे तिला किंवा त्या खरोष्टी शब्दाचा अर्थ असा होतो की गाढवाच्या ओठांसारखी लपेटी असलेली लिपी. म्हणजे गाढवाची ओठं जर बघितले तर लपेटलेली असतात एकमेकांवर, तशीच ही लिपी आहे किंवा दिसायला तशी दिसते म्हणून तिला खरोष्टी हे नाव दिलं. ब्राह्मी लिपीसारखीच त्याच काळातली ही लिपी आहे, पण ही थोडी वेगळी असल्यामुळे तिला खरोष्टी असं नाव देण्यात आलं. आणि या लिपीची उत्पत्ती नॉर्थ सेमेटिक लिपीपासून उत्पन्न झाली असं म्हटलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा बॅक्ट्रियन लिपी, म्हणजे बॅक्ट्रियन ग्रीक राजा जे आहेत ग्रीकमधले,
त्यांच्या नाण्यांवर, त्या राजांच्या नाण्यांवर या लिपीचं नाव आढळून आलं. म्हणून तिथून त्याची उत्पत्ती झाली असावी असं म्हटलं जातं. आणि त्याचमुळे या खरोष्टी लिपीला बॅक्ट्रियन लिपी असं सुद्धा म्हणतात. कधीकधी बॅक्टेरियल लिपी, बेक्ट्रोलिपी किंवा अरियाना पाली लिपी असे वेगवेगळे या लिपीचे नावं आहेत. तसंच इंडो बॅक्ट्रियन लिपीसुद्धा म्हटलं जातं. आणि अरियानाच्या भागामध्ये म्हणजे सिंधू नदीच्या पश्चिम भागामध्ये या लिपीचा वापर जास्ती करून केला जातो किंवा तिथे त्या ठिकाणी केला जात होता. आणि हे खरोष्टी हे नाव एक युरोपियन विद्वान आहेत ब्युहलर यांनी खरोष्टी हे नाव या लिपीला दिलं. 7व्या ते 3ऱ्या शतकामध्ये ललित विस्तार हा जो ग्रंथ आहे, बौद्ध धर्मग्रंथाचा ललित विस्तार हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये या लिपीचे उल्लेख आढळून आलेले दिसून येतात. आणि हे सुद्धा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा दाखवून दिलं. मग ही लिपी कुठे वापरली जाते किंवा कोणत्या ठिकाणी, तर या लिपीचा उपयोग भारताच्या वायव्य भागामध्ये जास्त केला गेला होता. म्हणजे आता सध्या जिथे पाकिस्तान आहे तो भारताचा वायव्य भाग, त्या ठिकाणी, तसंच अफगाणिस्तान वगैरे म्हणजे सिस्तान, कंदहार, अफगाणिस्तान, लडाखमध्ये सुद्धा, चीन, तुर्कस्तान, तक्षशिला, अरियाना, सिंधूचा काही पश्चिम भाग किंवा आणि पंजाबचा सुद्धा भाग, या भागांमध्ये या खरोष्टी लिपीचे काही लेख आढळले. तसंच अशोकाचे जे शिलालेख आहेत, जे ब्राह्मी लिपीत सापडले, तसंच ते खरोष्टी लिपीत लिहिलेले सुद्धा आढळून आले. मानसेहरा, शहाबाजगडी या 2 ठिकाणी अशोकाचे शिलालेख सापडले आणि ते खरोष्टी लिपीतले होते. तसंच अनेक अशोकाचे जे शिलालेख आहेत ते या खरोष्टी लिपीमधले सापडले. आणि शिवाय ही खरोष्टी लिपी जी लिहिलेली होती ती एका दगडावर म्हणजे प्रस्तर, त्याला म्हटलं तर प्रस्तरवर होती. प्रस्तर म्हणजे दगडावर लिहिलेली आढळली. शिवाय धातूच्या पत्र्यांवर, नाण्यांवर, उंटाचं कातड जे असतं त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आढळलं. आणि लाकूड आणि भुर्जपत्रावर सुद्धा अशा खरोष्टी लिपीतले लेख आढळून आले. म्हणजे दगडांवर, धातूंवर, नाण्यांवर, उंटाच्या कातड्यावर, लाकडावर आणि भुर्जपत्रावर या खरोष्टी लिपीतले लेख आढळून आले. आणि भुर्जपत्रामधले हस्तलिखितसुद्धा त्या ठिकाणी भेटले. ते अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस तिथलं उत्खनन केलं त्यावेळेस त्या ठिकाणी खोतान एक शहर आहे, त्यावेळेस तिथे खरोष्टी लिपीतले लेख आढळून आले. तुर्कस्तानमध्ये सुद्धा कापडावर आणि कातड्यावर लिहिलेले लेख आढळून आले. हे सगळे लेख खरोष्टी लिपीमधले होते. म्हणजेच खरोष्टी लिपी जर बघितली तर त्यामध्ये एक प्रकारचा साचेबंदपणा आढळून आला आहे. जसं सगळ्या लिपींमध्ये बदल होतो तसं ब्राह्मी लिपीत जसं आपण काल पाहिलं तसंच खरोष्टी लिपीमध्ये सुद्धा वेळोवेळी बदल होत गेला आहे. या खरोष्टी लिपीचा त्याचा उगम झाला आहे अरमाईक लिपीपासून. अरमाईक लिपी आहे त्यापासून या खरोष्टी लिपीचा उगम झालेला दिसतो. आणि ही जी आहे अरमाईक लिपी ती नॉर्थ सेमेटिक लिपीपासून निर्माण झाली आणि नंतर पुढे जाऊन तिचं खरोष्टी हे नाव पडलं. म्हणजे मुळात खरोष्टी लिपीचाच उदय अरमाईक लिपीपासून झाला असं म्हटलं जातं. मग या खरोष्टी लिपीतले लेख कुठे कुठे आढळले, कोणत्या ठिकाणी आढळले, तर सगळ्यात जुने लेख खरोष्टी लिपीतले म्हणजे अशोकाचे लेख. त्यानंतर पाकिस्तानमध्ये सुद्धा हजरा जिल्हा आहे. पाकिस्तानमधल्या हजरा जिल्ह्यामध्ये मानसेहरा आणि पेशावर जिल्हा या 2 ठिकाणी अशोकाचे शिलालेख आढळले. या खरोष्टी लिपीमधले लेख त्या ठिकाणी आढळून आले. मग असे हे जे अशोकाचे शिलालेख आहे ते इसवी सन 3ऱ्या शतकापासून 3रं शतक 4थं शतक तोपर्यंत हे सगळे लेख आढळून आलेत. आणि सगळ्यात जास्त खरोष्टी लिपीतले लेख हे सध्या अलीकडच्या काळात 3ऱ्या आणि 4थ्या शतकात लिहिलेले आहेत. आणि त्यावेळेस 3ऱ्या आणि 4थ्या शतकात होतं कुशाणांचं राज्य. कुशाण हे जे त्या ठिकाणी त्यांच्या काळातले लेखसुद्धा या खरोष्टी लिपीतले आढळून आले आहेत. पण पुढे जाऊन नंतर या खरोष्टी लिपीचा वापर
मर्यादित होत गेला असावा असं लक्षात आलं. कारण बहुसंख्य जे भारतात आलेले परकीय होते त्यांनी ब्राह्मी लिपीचा स्वीकार केला होता असं दिसून आलं. कारण ब्राह्मी लिपी जे बघितली आपण, ब्राह्मी लिपीचं स्वरूप आणि खरोष्टी लिपीचं स्वरूप, ब्राह्मी लिपी ही त्या मानाने जरा व्यवस्थित सरळ मानली जाते खरोष्टी लिपीपेक्षा. खरोष्टी लिपीची वळणं थोडी वेगळी आहेत, त्या मानाने ब्राह्मी लिपीची वळणं सरळ असल्यामुळे तिचा वापर होऊ लागला, जे परकीय आले त्यांनी केला. पण नंतरच्या काळामध्ये 5व्या शतकामध्ये पुढे जाऊन जेव्हा हून जे आहेत बाहेरचेच परकीय त्यांचं आक्रमण होऊ लागलं, तेव्हा हळूहळू ब्राह्मी लिपीसुद्धा मागे पडत गेली. ब्राह्मी लिपीचा सुद्धा वापर हळूहळू कमी होत गेला. मग जशा ब्राह्मी लिपीच्या वळणामध्ये हळूहळू बदल घडून आले, जसं प्रादेशिक वेगवेगळ्या लिपी त्याच्यामधून निर्माण झाल्या, तसंच खरोष्टी लिपीमध्ये सुद्धा तसंच झालं. त्यातही वेळोवेळी खरोष्टी लिपीमध्ये बदल घडून आले. या खरोष्टी लिपीमध्ये एक प्रकारचा साचेबंदपणा आढळला. पण या लिपीतले उच्चार चिन्ह जे आहेत, त्या उच्चार चिन्हामुळे शब्दातील ध्वनीची अभिव्यक्ती खरोष्टी भाषेमध्ये करता येते. म्हणजे त्यातली जी उच्चार चिन्ह आहेत त्यामुळे ध्वनीची अभिव्यक्ती करता येते. म्हणजे आपण जसं बोलतोय तसं आपण त्याचं वर्णन करतोय, सांगतोय त्या भाषेमध्ये, हे सगळं करता येतं. खरोष्टीमधलं वैशिष्ट्यपूर्ण बदल जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोरीव लेखांमधून ते बदल आढळून आलेले आहेत. म्हणजेच अशोकाच्या शिलालेखांमधली खरोष्टी लिपी वेगळी आहे. तसंच नंतर इंडो ग्रीक जे राजा आहेत त्या इंडो ग्रीक राजांच्या नाण्यांवर असलेले लेख वेगळे आहेत. तसंच पुढे जाऊन जे वेगवेगळे राजे येत गेले, इंडो ग्रीक राजांचे कोरीव लेख, त्यांच्यानंतरचे आलेले मिनॅडर काळ, असे वेगवेगळे जे राजे आहेत त्यांच्यामध्ये येणारे ही खरोष्टी लिपी जे तिच्यात बदल होत गेला वेगवेगळा. कुशाणांची जे खरोष्टी लिपी त्यामध्ये वेगवेगळा बदल होत गेला. म्हणजे खरोष्टी लिपीमध्ये कालखंडानुसार वेळोवेळी बदल होत गेला. तरीसुद्धा सर्वसामान्यपणे ही साचेबंदच राहिलेली दिसून येते. पण खरोष्टी लिपी जी आहे ती ब्राह्मी लिपीपेक्षा जास्त लोकप्रिय होती असं संशोधनातून दिसून आलं. कारण प्राध्यापक ब्युहलर हे जे आहेत त्यांनी असं मत व्यक्त केलं की ब्राह्मी लिपीपेक्षा सुद्धा खरोष्टी लिपी ही जास्त प्रचलित होती असं त्यावेळेस दिसून आलं. आणि जनरल व्हेंटुरा हे जे आहेत शास्त्रज्ञ, त्यांनी सुद्धा स्तूपांचं उत्खनन केलं होतं. आणि त्यावेळेस स्तूपांच्या उत्खननामध्ये खरोष्टी आणि ग्रीक या दोन्ही लिपींची नावं असलेली इंडो ग्रीक राजांची नाणी सापडली, ज्यामध्ये खरोष्टीसुद्धा लिपी होती आणि ग्रीक लिपी अशा दोन्ही लिपी होती. आणि त्याचं वाचन नॉरिस आणि कर्नल मॅसन यांनी केलेलं आहे. तसंच ही लिपी जी वाचता येते किंवा वाचण्यासाठी इंडो ग्रीक राजांची जी नाणी आहे त्या नाण्यांची मदत होते ही लिपी वाचण्यासाठी. अशी ही खरोष्टी लिपी होती. पुढचं चौथं मॉड्यूल जे आहे त्याचं नाव आहे नानकशास्त्र. यामध्ये पहिल्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे नानकशास्त्राची व्याख्या, नानकशास्त्राचा इतिहास. पहिल्या भागामध्ये पाहायचं आहे नानकशास्त्राची व्याख्या आणि त्याचा इतिहास. त्यानंतर दुसरं आहे प्राचीन भारतीय नाणी कुठली आहेत ती बघायची आहेत आपल्याला. आहत नाणी आहेत, सातवाहनांची नाणी आहेत, शक, कुशाण आणि गुप्त यांची जी नाणी आहेत त्या नाण्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि तिसरं म्हणजे भारतीय इतिहासामध्ये या नानकशास्त्राचं योगदान काय हे यामध्ये बघायचं आहे. एकंदरीत या चौथं मॉड्यूल जे आहे या चौथ्या मॉड्यूलमध्ये आपल्याला पूर्ण नानकशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. नानकशास्त्र म्हणजे नानकशास्त्राची व्याख्या, इतिहास, त्यानंतर त्याचे प्रकार आणि इतिहासामध्ये त्याचं योगदान काय की का आपण नाण्यांचा अभ्यास करतोय हे यामध्ये बघायचं आहे. नानकशास्त्राची व्याख्या. सुरुवातीला आपण व्याख्या बघूया. नानकशास्त्राची व्याख्या. नानकशास्त्र म्हणजे नाण्यांचं शास्त्र, ज्यामध्ये नाण्यांचा संग्रह करणे असा अर्थ
अपेक्षित असतो, म्हणजे नाण्यांचा संग्रह केला जातो. नाण्यांचा संग्रह करणे म्हणजे नाणकशास्त्र. जुन्या नाण्यांचा संग्रह करायचा. जुन्या नाण्यांचा संग्रह करून त्याचा अभ्यास करणं किंवा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे नाणकशास्त्र. त्याच्या नावामध्येच आहे नाणकशास्त्र, म्हणजे जे शास्त्र, असं शास्त्र जे नाण्यांचा अभ्यास करतं. आपण याआधी पाहिलं होतं कोरीव लेखशास्त्र, म्हणजे कोरीव लेखांचा अभ्यास करतं ते शास्त्र म्हणजे कोरीव लेखशास्त्र. तसं जे शास्त्र नाण्यांचा अभ्यास करतं, अशा नाण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नाणकशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे नाण्यांचा संग्रह करणे, त्यांचा अभ्यास करणे याला म्हणतात नाणकशास्त्र. या नाणकशास्त्राचा ऐतिहासिकदृष्ट्या किंवा ऐतिहासिक साधन म्हणून नाण्यांचा सखोल अभ्यास करणं गरजेचं असतं. ऐतिहासिक साधन म्हणून, आणि या ऐतिहासिक साधन म्हणून या नाण्यांचा खूप मोठी मदत आपल्याला मिळत असते. कारण नाण्यांवरून बऱ्याच प्रमाणात ऐतिहासिक माहिती मिळते, म्हणून ऐतिहासिक साधन म्हणून या नाण्यांची मदत होते.